हाय नमस्कार, मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तर हे पाहू शकता तुम्ही, आम्ही जेजुरीला गेलो होतो. तर आम्ही तिथे मुक्कामाला थांबलो होतो जेजुरी इथे. तर मग तिथला जो आहे तर हा जेजुरीमधला ब्लॉक आहे. तर आम्ही जेजुरीमध्ये थांबलो, आंघोळ्या वगैरे झाल्या आणि आता आम्ही जाणार आहोत करामाईमध्ये. तर आमची आवरण्याची तयारी झालीच आहे, थोडीशी बाकी आहे. तर बॅग वगैरे आता भरून आम्ही निघालेलो आहोत करामाईकडे. तर तिथं आम्ही आंघोळ्या आता काही करणार नाही करामाईमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत जेजुरी, तुळजापूर, येडेश्वरी. हे देवीचं दर्शन वगैरे झालेलं आहे. मी तुळजापूरमध्ये जे मुक्कामाला असल्यामुळे आणि आता जेजुरीमध्ये जाणार आहे. तर मुक्कामी जेजुरीमध्येच थांबलो होतो. येडेश्वरी तुळजापूरचं दर्शन केलं आणि येडेश्वरीला आलो आणि येडेश्वरीचं दर्शन करून जेजुरीमध्ये होतो. तर आता सकाळी आम्ही निघालेलो आहोत. आम्ही नव्या गडावर गेलो होतो. तर नव्या गडावर मस्त असं भंडार वगैरे फेकला, दर्शनं वगैरे झाले. दर्शनाला तर खूप गर्दी होती आणि त्याच्यानंतर बाहेर आलो तर काही एवढी नव्हती गर्दी वगैरे. आणि आता आमची घरी निघण्याची तयारी वगैरे चालू आहे आणि आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत. खाली आल्यानंतर माणसाच्या मेंढ्या होत्या. तर मेंढ्याचा इथला परिसर आहे जेजुरीमधला. सगळा चौपट भंडारच भंडार, डोळं दमून जेजुरी झालेली. तर दर्शन वगैरे घेतलं, तर मेंढ्यांचं बी भंडार वगैरे टाकला आणि आता आम्ही निघणार आहोत आमच्या घरी. तर आमचे असे ब्लॉग वगैरे बघत जा तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करत जा. तर हे आहे आमच्या जेजुरीमधला ब्लॉग. तर पाहू शकता तुम्ही, आम्ही गेलो होतो जेजुरीला. तर हा जेजुरीमधला आता घरी जाण्याची चालू आहे आमची तयारी. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो तर गुरुआई आणि ते आलेले होत्या तर आपला परडी भरण्याच्या कार्यक्रमासाठी. तर आम्ही येताना ना त्याच्यामध्ये पुण्यामध्ये येताना दर्शन वगैरे घेतलं रांजणगावच्या गणपतीचं. तर तिथं 4 महिने मंदिर बंद होतं. त्याच्यानंतर घरी आलो आम्ही. तर घरी आल्यानंतर हार फुलं हे माझी ववायची तयारी चालू होती आपल्या परड्या भरण्याच्या कार्यक्रमासाठी. मी आमच्या इथे पंचवटी, त्र्यंबकेश्वर पंचवटी इथे गेले होते. तर फुलं वगैरे मी भरगच्ची फुलं आणले होते. आमच्या इथं फुल बाजार खूप मोठा आहे. तर इतके खूप फुलं भेटतात तिथं, फुल बाजार असल्यामुळे खूप ताजे खूप सुंदर फुलं. तर मग मी गावात गेले सकाळी सकाळी लवकर, फुलं वगैरे आणले आणि वेळ नव्हता एवढा. तर म्हटलं थोडे छोटे मोठे ना थोडेसे फुलं लावू, आपल्या दाराशी तोरणं बांधू, कारण आज आपला परड्या भरण्याचा कार्यक्रम होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुरण टाकलेलं होतं. 10-15 माणसाचा स्वयंपाक वगैरे करायचा होता पुरणपोळीचा. आणि स्वयंपाकाला मी एकटीच होते आणि लाईटीची थोडी इजाई चालू होती आणि नैवेद्य वगैरे करायचा होता. तर मग मी पुरण टाकलं होतं. त्याच्यानंतरून रस करायचा होता, पण रसाचे आंबे काही एवढे खास भेटत नाही. मग म्हटलं चला आपलं साधा सिंपलच रस्सी भात वगैरे करू. तर मग
स्वयंपाकाची तयारी आहे. तर स्वयंपाकाला मी काय काय करणार आहे तर मी तुम्हाला तर दाखवणारच आहे, तर तुम्ही बघत जा ब्लॉग. तर मी पहिल्या स्टार्टिंगला पुरण वगैरे टाकला डाळीचा, त्याचा काही एवढा शूट नाही घेतला मी. तर मग पुरण वगैरे केलं, त्याच्यानंतरून पापड कुरडई, त्याच्यानंतरून मग सार भात केला. तर माझ्या गुरुआईन त्या थोड्या लांबून येणाऱ्या होत्या, आमच्या तिकडं जिल्हा अहमदनगर तालुका पाथर्डी तिकडून येणार होत्या. तर माझ्या गुरुआईला येण्याचा प्रवास खूप लांबचा होता आणि गरम पण खूप होत होतं. लाईट थोडी कमी म्हणजे इजाई करत होती, तर त्याच्यामुळे गरम खूप होत होतं. तर स्वयंपाक करताना तर शक्यता केसाला वगैरे हात लावू नये, पण पुढं घेतले तर केस त्या चाळणीमध्ये म्हणजे असं थोडी अटकायची भीती वाटत होती. आणि पाठीमागं असल्यामुळे मला खूप गरम झालेलं होतं. आणि फॅन वगैरे तर आमच्या किचनमध्ये नाही आहे. तर मग म्हटलं चला, आणि मग मी मस्त पुरण वगैरे झालं, त्याच्यानंतरून पीठ वगैरे भिजवून घेतलं, नंतरून भात वगैरे टाकला आणि पीठ भिजायची तयारी चालू आहे आपली. तर 10-15 माणसाचा स्वयंपाक असल्यामुळे, मी एकटी असल्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी थोडीशी माझी धावपळ चालू होती. तर तुम्ही म्हणता नाही काय चाललं आहे, तर धावपळ म्हणजे कारण कसं असतं, स्वयंपाक एकट्या माणसाला पुरणपोळ्याचा एक्या लेडीजला करायचं म्हणलं तर मग थोडी घाई गडबडच उठते. तर म्हणलं चला, आणि पुरणपोळ्याचा आमचा स्वयंपाक आता सध्या चालू आहे करण्याचा. आणि माझी गुरुआईन त्या थोड्या लांबून येणाऱ्या असल्यामुळे मी लवकरच तयारी केली त्याच्यामुळे. आणि आम्हाला संध्याकाळी परड्या भरण्याचा कार्यक्रम पण करायचा होता. आणि बरेच दिवस झाले होते मी परडीचा कार्यक्रम 1.5 वर्ष झाले केला नव्हता. तर मी गेले नव्हते तुळजापूरला. तर माझी तब्येत पण खूप बिघडली होती. कारण कसं असतं, आदिमाई शक्ती तिला पण आपली अपेक्षा असते आपण आईच्या दर्शनाला जाण्याची. तर मी इथून पुढं दरवर्षी आता जाणार आहे. मला माहीत नव्हतं की वर्षाला जावं लागतं. तर नंतर गुरुनी सांगितलं दरवर्षी भेटीसाठी जायचं. तर मग मी म्हटलं हो. तर मी तसं बोलले आईला की मी दरवर्षी तुझ्या दर्शनाला येत जाईन, तुझा गजर करीत जाईन. तर आदिमाई शक्तीने माझं गरणं ऐकलं आणि माझी तब्येत वगैरे हातपाय चमकत होते, तर माझे एकदम ठीक झाले. मग त्याच्यानंतरून म्हटलं चला आता जेजुरीला जायचं आहे. मग माझे मिस्टर आणि मी मिस्टरांना बोलले की माझी अशी तब्येत ठीक नव्हती, तर आता तब्येत ठीक आहे मी देवीचं पत करून घेतल्यामुळे. तर मिस्टर बोलले काही अडचण नाही, आपण आईच्या दर्शनाला तर जाऊ, काही अडचण नाही. नंतरून काही मुलाचं लग्न निघालं, तर म्हटलं चला आता असं पण जायचं आहे तर मुलाचं लग्न आहे तर मग जाऊ. तर मग मस्त दर्शन वगैरे करण्यासाठी म्हणजे तुळजापूरला गेलो होतो आम्ही. तुळजापूर, येडेश्वरी, जेजुरी करून घरी आलो. तर घरी आल्यानंतर आता आपली चालू आहे परड्या भरण्याच्या स्वयंपाकाची, पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाची तयारी. तर आपलं झालेलं आहे स्वयंपाक करून, पुरण पण झालेलं आहे. तर मग आता आपण दुसऱ्या कामाला तोपर्यंत सुरुवात करू. मस्त कुरडया तळून घेणार आहोत आणि पुरणाच्या पोळ्या, सार भात हे बनवलेलं आहे. तर माझ्याकडून काही गोष्टीचा शूट घ्यायचा राहून गेला होता. लाईटचे खूप प्रॉब्लेम असल्यामुळे लाईट ई जाय करायची काही वेळेस, पण मग गरम पण खूप व्हायचं. पण मी वडात थोडीफार शूटिंग घेऊन केलं ते. तर माझे ब्लॉग वगैरे पाहत जा. तर आदिमाई शक्ती तुळजापूरची अंबा माता, देव देईन ते सरत नाही, तुम्ही आम्ही दिलं ते पुरत नाही. आणि आदिमाई शक्ती तुळजापूरची अंबा माता खूप सत्तेची असल्यामुळे आपल्या घरादारात खूप बरकत येते आदिमाई शक्तीचं केल्यामुळे. कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि मी जशी परडे आणली आहे तसं मला कुठलंही आईने कमी केलेलं नाही. मी आणली 2 हातांनी, आईने मला दिलेलं आहे 4 हातांनी. कोणत्याही कामामध्ये आई अडथळा येऊन देत नाही. आई आपण आईचं केलं तर आई आपल्या कामाला शुभ काम करते. आई आपल्या कामाला अडथळा येऊन देत नाही. कोणत्याही गोष्टीचा अडथळा येत असेल तर आपली आई ते निवारण करते. जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्कीच आईचे पाय धरा, तुमचं सगळं काही गोष्टी ठीक होतील. आई आपल्याकडे आईचं आपल्याकडे लक्षच असतं. आई आपण मनापासून भाव भक्ती पूजा मी मनापासून करते. आई मला कुठल्याही गोष्टीत कमी करत नाही. आपली जशी आई देव पण आपली परीक्षा घेत असतो की आपले भक्त आपली पूजा पाठ करतात की नाही, कशी करतात, काय करतात.
आपल्याला वाटतं की देव नाही आहे, देव नाही असं होऊ शकत नाही. आपल्याला आपलं विश्वास असला तर देव आपल्या सगळ्या काही गोष्टी आनंदाने उत्साहाने सगळ्या काही गोष्टी होतात. असं काही नसतं की हे केल्याने ते होईल, ते केल्याने ते होईल, असं काही नसतं. देवाला जेवढं मानलं तेवढं देव आपल्याला बरकता देतो, पण वरची वर नाही. आपण पण देवाला मनापासून मानलं तर, नाही मानलं तर नाही. कारण देव पण आपली परीक्षा घेतल्याशिवाय राहत नाही. तर आपला चालू आहे पुरणपोळ्याचा स्वयंपाक होतच आलेला आहे. आणि आता माझी गुरुवाई येण्याचा पण वेळ झालेला आहे. तर मी थोडासा भात वगैरे टाकला आणि म्हटलं आता चला, आता आपण पुरणाच्या पोळ्या वगैरे करून घेऊ. त्याच्यानंतर मग पाऊस स्वयंपाकाचं थोडंसं लेट आल्यावरच म्हटलं भजे वगैरे करून घेऊ. पण तेवढ्यामध्ये गुरुवाईन ते एक 10-15 मिनटातच कॉल आला त्यांचा की आम्ही तुमच्या इथे पोहोचलेलो आहोत, तुम्ही आम्हाला घ्यायला या. तर म्हटलं ठीक. तर त्याच्यानंतरून त्या आल्या. मी तोपर्यंत पापड वगैरे तळून झाले. मग माझी गुरुआई आणि गुरुआईची लेक असते माझी गुरुबहीण, तर त्या आलेल्या होत्या. तर मग मुलगा घ्यायला गेला त्यांना. तोपर्यंत मी कुरडई पापड हे तळून घेतलं. आमच्या इकडे कुरडई पापड मांडतात. एका ब्लॉगमध्ये माझा बऱ्याच दिवसाचा ब्लॉग टाकलेला आहे, मी 1 वर्ष होऊन गेलं असेल, 1 वर्ष. त्या ब्लॉगमध्ये मला अशी कमेंट आलेली होती, का गं कुरडई मांडत नाही आहे, तुला माहीत नाही का? पण आमच्या भागामध्ये कुरडई आम्ही मांडतो, उडदाचा पापड पण मांडतो, नागलीचा पापड पण मांडतो. काही अडचण नाही, बिंदास मांडायचा. देवाला पण आवडतं, असं काही नसतं. आपली चुकी असली तरी आपली आईच आपलं समजून घेते. असं नसतं की हे केलं नाही, करायलाच नाही पाहिजे. कुरडई ही पण गव्हापासूनच बांधल्या जाते. तर एका ताईची कमेंट होती मला अशी, का गं तुला समजत नाही का, कुरडई मांडत नाही ना निवेद्याला? पण आमच्या इकडे कुरडई पापड नागलीचा पापड हे आमच्या इकडे मांडतात, म्हणून मी पण मांडणार आहे आणि मांडते. त्याच्याशिवाय ताट अपूर्ण असतं कुरडईशिवाय. कुरडई आणि पापड गवगवीत ताट आपण असं भरभरून असं भरणार आहोत. मग त्याच्यानंतर मी व्यस्त वेण्या वगैरे विणून घेतल्या. वेण्या विणवल्या, जवळजवळ 10 वेण्या विणल्या. फुलं हार गजरे केले आणि आदिमाई शक्तीसाठी. आणि त्याच्यानंतरून स्वयंपाकाला लागले. तर मग माझ्या गुरुआईचा येण्याचा टायमिंगच झालेला होता. तर म्हटलं चला, काही अडचण नाही. मग त्या आल्या. त्याच्यानंतर त्या म्हणल्या तू एकटी खूप धावपळ करते, थांब थोडंसं निवांत, आपण पुरणाच्या पोळ्या करू आणि नैवेद्य वगैरे झाला का मग आपण आम्ही आरती करून घेऊ. तर मग आरती वगैरे करून घेऊ आणि त्याच्यानंतरून मग स्वयंपाक झाल्यानंतर मग त्याच्या आरती करून घेऊ. आरती झाल्यानंतर मग आपण करणार आहोत पुरणाच्या पोळ्या. गुरुवाईन त्या म्हणे तू काही एवढी धावपळ करू नको, आम्ही तुला पुरणाच्या पोळ्या करू लागू, कारण तू सकाळ जरूर उभीच आहेस. तर कसं असतं ना, कोणीतरी आपलं असं समजून घेतलं ना तर थोडंसं आपल्याला पण बरं वाटतं. आणि माझी गुरुआई काही एवढी फुगीर वगैरे म्हणजे असं हे नाही, गर्विष्ठ किंवा फुगीर असं काही नाही. सगळे शेती करणारे लोक आहे आमचे, सगळे शेतकरी बांधव आहेत. त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे आणि ते समजून वगैरे घेतात. जास्त एवढ्या काही गोष्टी त्यांच्याकडे असं या असं नाही, तसं करा तसं नाही, असं काही नसतं त्यांच्याकडं. माझी गुरुआई पण खूप साधी आणि सिंपल आहे. तर ते पाहू शकताय तुम्ही, मला पोळ्या लाटू लागत होत्या त्या. त्याच्यानंतर मग म्हटलं तुम्ही सवसीन म्हणून सगळ्याजणी जेवायला बसा, मग नंतरून मी करते पोळ्या. तर त्या म्हणे ठीक आहे. माझा होता उपवास, त्यांना जेव खाऊ घातलं, परड्यांची पूजा वगैरे झाली, आरती झाली. त्याच्यानंतरून मग म्हटलं तुम्ही जेवायला बसा, आता मी करते भजे. तर त्या म्हणे ठीक आहे चालेल, काही अडचण नाही. मग त्या परड्याचा नैवेद्य वगैरे भरून दिले. मग नैवेद्य वगैरे भरून झाल्यानंतर मग मी म्हटलं आता मी तोपर्यंत दुसऱ्या पुरणाच्या पोळ्या वगैरे करते. तर गुरुवाई म्हणे ठीक आहे चालेल, काही अडचण नाही. मग नंतरून मी थोडेसे असे गरम गरम भजे वगैरे काढून घेतले, पापड वगैरे तळून झाले आणि मग आता आम्हाला आरतीची तयारी पण करायची होती. तर माझा व्हिडिओ वगैरे कसा वाटला कसा नाही तुम्ही बघत जा सगळेजण.
लाईक वगैरे करत जा. पूर्ण व्हिडिओ बघतात तुम्ही, लाईकसुद्धा करत नाही. लाईक करत जा. तुमच्या एका लाईकमुळं काय मी काही लईच कमवते असं काही नाही. सपोर्ट करत जा. मी तुमची बहीण आहे. तर चला आता आपण हे बघा, एक लाईक केल्याने तुम्हाला काही हे होणार नाही, कमी पडणार नाही. आदिमाई शक्ती, तुम्ही मला जर एक लाईक वगैरे केली की तुमचं पण चांगलं होईल. सपोर्ट करत जा, मला लाईक करत जा. तुमच्या आशीर्वादाने मी सुद्धा पुढं जाईल. तुम्ही मला सपोर्ट भरभराटून करीत जा. थोडा करतात पण मला तुम्ही लाईक वगैरे करत नाही. माझ्या दादांना, माझ्या ताईंना माझी कडकडीची विनंती आहे की मला लाईक वगैरे करत जा. ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी म्हणजे असं सबस्क्रायबर बटन दाबा. व्हिडिओला लाईक वगैरे करून तुम्ही सबस्क्रायबर बटन दाबल्यामुळे तुम्हाला माझे नोटिफिकेशन पडत जाईल. त्याच्यानंतर तुम्ही माझे व्हिडिओ वगैरे बघत जा. आवडल्यास कमेंट करत जा आणि हुकलं असन तेव्हाही कमेंट करून मला नक्की सांगत जा. तर माझे ब्लॉग कसे आहेत कसे नाही ही मला नक्की माझ्या दादाकडून, माझ्या वहिनीकडून, माझ्या ताईकडून अपेक्षा आहे की काही गोष्टी चुकल्यामुळे तुम्ही मला सांगू शकतात. तुमचा हक्क आहे. तर दुसरी गोष्ट तर आम्ही आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करत जा. तर चला